नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवत आहे. तर सर्वप्रथम तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही बघताय मी लास्टच्या 3 मे दिवशी एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये आपण याच शेतामध्ये मी जिथं उभा आहे याच ठिकाणाहून तुम्हाला एक व्हिडिओ दिलता की आपला कांद्याचं पूर्ण पीक नुकसान झालेलं होतं. त्याच क्षेत्रात आज त्याच शेतामध्ये त्याच ठिकाणी आज बघा हे सोयाबीन कसं डोलतंय एकदम छानपैकी. पावसाळा सुरू आहे पण पाऊसच नाही आहे. पण आत्ता बघा सोयाबीन हे जे आहे क्षेत्रात, तुम्ही जर लास्टचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी याच ठिकाणी उभं राहून एक व्हिडिओ केलता. त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं पाठीमागचं झाड हे मोठं आंब्याचं आणि हे क्षेत्र. आता सध्या स्प्रिंकलर लावलेलं आहे. स्प्रिंकलरने याचं पाणी याला देणं सुरू आहे या सोयाबीनला. बघा सोयाबीन आणखीन याला काही फुलं लागायच्यात, म्हणजे हे वेळ आहे याला. फवारणी केलेली आहे, 1-2 फवारण्या केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच याला पाणी देण्यास सुरुवात केलेली आहे. मी 3 मे नंतर हे आज पहिल्यांदा बघतोय की सोयाबीन एकदम जबरदस्त आलेलं आहे पण पाऊस नाही आहे. तर आत्ता इथं शेजारी पण तुम्हाला मी दाखवतो. हे आहे, हे आपलं शेत आहे समजा, आणि इथं शेजाऱ्याच आहे. याला पाण्याचा किती गरज आहे पाण्याची. मी जातोय तिकडं बांधाला. तसं त्यांनी पण पाणी दिलेलं आहे पण पाण्याचा स्प्रिंकलरचा किती फरक आहे हे बघा. इकडं हे आपलं शेत, हे सोयाबीन, आणि हे या साईडला बघा थोडंसं सुकल्यासारखं दिसतंय. कशामुळं? पाऊसच नाही आहे. पावसाळा सुरुवात झालेला आहे पण पाऊस नाही. आता यांनी पण पाणी दिलेलं आहे थोडंसं, पण हे बघा सुकलेलं दिसतंय. याच्यामध्ये पाऊस नसल्या कारणाने याची क्वालिटी थोडीशी उगवण किंवा याचं जी डौलाने काय म्हणतात त्याला, याची जी वाढ आहे ती कंप्लीट आणखीन नाही. याला फुलं लागलेली पण आहेत, याच्यात दिसत आहेत तुम्हाला. हे बघा यांनी पण फवारणी केली आहे पण यांच्यात बी थोडंसं, हे आपलं शेजारीच शेत आहे पण चांगलं आहे, ठीक आहे. हे बघा हे आपलं सोयाबीन या साईडला. आता जस्ट लाईट गेली, स्प्रिंकलर बंद झालेलं आहे. हे पूर्ण गेल्या वेळेस ज्यावेळेस आपण कांदा लावला होता पूर्ण नुकसान झालं कांद्याचं. खर्च झाला भरपूर आणि त्याच्यातून काही उत्पन्न आलेलं नाही. पण आता या सोयाबीननं, पण तरी पण तुम्ही जर पाहिलं तर पाऊसच नाही. आभाळ येतंय, एखादा थोडासा पाऊस शॉवरिंग होतंय आणि जातंय, पण पाऊस काही मोठा यायला गेला. तुमच्याकडे कसं सोयाबीन आहे, त्याच्यावर काय आहे, तुम्ही काय काय फवारलं आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे कमेंट करू शकता की सजेस्ट करू शकता की याच्यावर आपल्याला याचं उत्पादन चांगलं येण्याकरिता कुठले औषधं किंवा आणखीन काय काय याला द्यायचं. असं एक्सपर्ट खूप आहेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावे की त्यानुसार काय आम्ही विचार करून थोडंसं रिसर्च करून आणखीन याला करूयात फवारणी करून. याचा एक फायदा झाला की गेल्या वेळेस आपण कांदा होता आणि कांद्याला खूप सारं खत टाकलेलं होतं. खत टाकल्या कारणाने आणि कांदा जागेवरच आपण रोटरून टाकला. रोटरून टाकल्याच्या नंतर त्याला काहीच केलं नाही. 1-2 वेळा कोळवलं, त्यानंतर रोटरलं आणि नंतर पाऊस आल्याच्या नंतर पेरून बी टाकलं. तर पेरल्याच्या नंतर त्या खताचा आत्ता उपयोग झाल्यासारखा दिसतोय. म्हणजे याला जी खताचं खालून गरज होती जमिनीतून ती भेटली आणि वरतून जी फवारणी पाहिजे तर ते पण आपण दिलेलं आहे. खूप सारे एन्जॉय करा व्हिडिओ.
आणि सजेस्ट पण करत राहावा. आजपासून एक काही व्हिडिओज मी सोयाबीनच्या संदर्भात टाकणार आहे. काही गोष्टी तुम्हाला माहीत असतात, काही गोष्टी आम्हाला माहीत असतात. बघा, तेच शेत होतं की ज्या शेतामध्ये कांद्याचं नुकसान झालेलं, त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, चांगलं आहे. अनकट व्हिडिओ आहे, मी काही जसं चालत शूट करतोय आणि हाच मी अपलोड करणार आहे. काय दिसतंय बी हे जे आहे त्याला, आपल्या ह्याला फुलं नाहीत लागलेली, थोडंसं दिसतंय कुठं कुठं. हे पानं खाल्लेले आहेत. हे कशामुळे खाल्लेत? किड्याने खाल्लेत. दिसतायत कुठं कुठं, कारण आता असे फवारलंय आपण, पण आणखीन पण आपल्याला याची निगा राखावीच लागणार आहे.